आजच्या घडलेल्या प्रकाराबद्दल प्राचार्य म्हणून आपण काय सांगाल? आज आमच्या मुलांच्या वसतिगृहामध्ये प्रथम वर्षाचा कन्हैया नावाचा मुलगा जो माहिती तंत्रज्ञान शाखेत शिकत होता, त्याचं दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. सगळी माहिती घेतली असता काल दुपारी या दोन्ही मुलांनी खूप अभ्यास केला, साधारण 5:45-6 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर अर्धा पाऊण तास त्यांनी झोप घेतली दोघांनी पण. नंतर पुन्हा ते जे अभ्यासाला लागले तर 12-12:30पर्यंत त्यांनी अभ्यास केला दोघांनी. आणि मग कन्हैयानं सांगितलं की आता आपण झोपून जाऊ. दोघंही मुलं शांतपणे झोपून गेले. कुठल्याही प्रकारचा काही त्रास वगैरे जाणवला नाही. त्यानंतर सकाळी आता कॉलेज नाही आहे सध्या, सबमिशनची वेळ आहे आणि सगळ्या मुलांना थोडं जास्त काम आहे, यात काही वादच नाही. आता शेवटचे दिवस आहेत सबमिशनचे, ओव्हरऑल प्रॅक्टिकल आहेत. तर हे सकाळी जनरली ते 6:30-7ला उठतात, पण आज ते म्हणे आम्ही 8ला उठलो. तर त्याचा पार्टनर जेव्हा उठला तर त्याला जाणवलं की याला असं हुडहुडी थंडी भरल्यासारखं होत होतं आणि हातपाय असे आखडल्यासारखे होत होते. तर त्यांनी लगेच आरडाओरडा करून बाकीचे मुलं आमचे, आणि या दरम्यान मला आमचा युवराज राठोड नावाचा जो मेस सेक्रेटरी एक प्रमुख विद्यार्थी आहे तिथे, त्यांना फोन केला की सर असंच झालं. त्यांनी लगेच त्याला असं चालता येत नव्हतं म्हणून त्याच्याच 4-5 मुलांनी धरून गादी सगट त्याला खाली आणलं. आमचा अजित नावाचा एक हॉस्टेलसाठी नेहमीसाठी रिक्षावाला असतो. तो नेहमी रात्रंदिवस कधी पण गरज पडली तर, कॉलेज दूर असल्यामुळे, तर तो लगेच तिथे हजर झाला. इन द मीन टाईम ही गोष्ट मला युवराजने सांगितल्यामुळे आमचा एक संतोष नावाचा क्लर्क आहे, त्याला पण हॉस्टेलचं काम दिलेलं आहे आम्ही, असं म्हणजे लिखापडीचं काम असतं, पण तो लोकल आहे इथं राहणारा. तर त्याला जसं मी सांगितलं तर त्यानं लगेच मोटरसायकलवर काढली आणि तो गेला कॉलेजमध्ये. परंतु रिक्षावाला जो अजित आहे ते ह्या दोन्ही मुलांना घेऊन ते हॉस्पिटलकडे आले. आणि मग आमचा कर्मचारी पण आला, पण पोहोचेपर्यंत त्याचे जाण्यात 10-15 मिनटं, येण्यात 10-15 मिनटं गेली असे, पण तोही पोहोचला. नंतर मी आमचे सपकाळ सर असतील किंवा तायडे सर असतील, इतर जेवढे लोकल लोक आहेत त्या सगळ्यांना फोन करून तिथे यायला सांगितलं. माझं स्वतःचं 1-1.5 वर्षापूर्वी बायपास झाल्यामुळे माझी अपॉइंटमेंट आधीच होती, 3 महिन्यांनी माझी अपॉइंटमेंट असते. तर मी तिथे खाली लॅबमध्ये होतो सिग्मा हॉस्पिटलला. तर मला आजची माझी सुट्टीच होती. जे माझ्या लोकांनी जे सरांना सांगितलं यांना की बा हे मीटिंगला प्राचार्य होते, ही मीटिंग आताची नव्हती, तर ही 17 तारखेची होती. तर बहुतेक तोच मेसेज त्यांना वाटलं की ही मीटिंगलाच आहे का, अजून मीटिंग वगैरे नव्हती, माझी खाजगी सुट्टीच होती. आणि ह्याच हॉस्पिटलच्याद्वारे आमच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक